जत जिल्हा सांगली येथील शांताबाई शिवशंकर अरळी आयुर्वेदिक BMS कॉलेज येथे 2024-25च्या विद्यार्थ्यांचे केले जंगी स्वागत। जत जिल्हा सांगली येथील शांताबाई शिवशंकर अरळी आयुर्वेदिक BMS कॉलेज येथे 2024-25च्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत। फर्स्ट व द्वितीय विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला। या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संस्थेचे चेअरमन डॉक्टर रवींद्र अरळी, प्राचार्य डॉक्टर प्रदीप भोसले, डॉक्टर धनंजय खोत, डॉक्टर जिरंगलीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्तवन कुमारी जिगीषा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले। विद्यार्थ्यांचे स्वागत कुमारी क्षितिजा सुळकुंडे यांनी केले। विद्यार्थ्यांचे मनोगत कुमारी पल्लवी शिंदे व पालकांच्या वतीने विजय लोढा यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर प्रदीप भोसले यांनी केले, तर आभार डॉक्टर धनंजय खोत यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी भरत शिंदे व कुमारी वैष्णवी संजय पाटील यांनी केले। यावेळी महाराष्ट्रातून अनेक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। जत जिल्हा सांगली येथील शांताबाई शिवशंकर अरळी आयुर्वेदिक BMS कॉलेज येथे 2024-2025च्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। पाहूया TV1 मराठीने घेतलेला या कार्यक्रमाचा ग्राउंड रिपोर्ट। हो म्हणता आम्हाला इथे येऊन आज 2 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 2 वर्षात मला मिळालेला इथला अनुभव खरंच भारावून टाकणारा होता। आम्ही या कॉलेजची पहिली बॅच, आम्ही पण नवीन, कॉलेज पण नवीन, सर्व काही नवीन, त्यामुळे मनात एक वेगळीच घालमेल सुरू होती। इथे आल्यानंतर तुम्ही सर्वांनी ऍटलीस्ट आम्हाला तरी पाहिलं होतं, आमच्याशी थोडेसे बोलला होता, कॉलेज कसं आहे, हॉस्पिटल कसं आहे याचा अंदाज तुम्ही घेत होता। पण आम्ही आलो तेव्हा आमची पाठी पूर्ण कोरी होती। डॉक्टर रवींद्र अरळी सर म्हणून एक मोठे डॉक्टर आहेत जतमध्ये, त्यांनी हे कॉलेज काढलं आहे। एवढ्या एका वाक्यावर आमचं कॉलेजचं ऍडमिशन झालं आहे। नंतर हळूहळू फ्रेंड्स झाले आणि इथल्या वातावरणामध्ये आम्ही रमून गेलो। आपलं BMS म्हटल्यानंतर आपल्याला माहितच आहे, यामध्ये आलं मॉडर्न प्लस आयुर्वेदा म्हटलं की त्यामध्ये आलं संस्कृत म्हटलं की मोठे मोठे श्लोक म्हटलं की मोठे मोठे ग्रंथ। हे ऐकूनच सुरुवातीला भीती वाटते, परंतु भ्यायचं काहीच कारण नाही, कारण ही भीती घालवण्यासाठी आपल्या इथे सगळे टीचर आहेत। इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण श्लोक ऐकतो, तो म्हणजे स्वस्त्यस्य स्वास्थ्य रक्षणम आत्मनस्य विकार प्रशमनम च, म्हणजे स्वस्थ व्यक्तीने आपले आरोग्य कसे सांभाळायचे, एखाद्या रोगाच्या विरोधात कसा प्रतिरोध करायचा, आपण दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी काय काय करू शकतो, आपली इम्युनिटी आपण कशा प्रकारे वाढवू शकतो, हे सगळं आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं। Goes on in our college, but first of all, I would like to thank all the dignitaries that are present on the stage, that they gave us their valuable time and are present here to support our program. Big round of applause for them. नेहमीच मला खूप मदत केली। डॉक्टर भोसले सर प्रिन्सिपल असूनही त्यांनी कधीच आम्हाला सिनियरची उणीव भासू दिली नाही। ते नेहमी त्यांच्या पाठीशी उभे होते।
तसेच व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर कोसरांचंही मार्गदर्शन लाभले. डॉक्टर योगेश सरांकडून शिक्षणाचे तसेच आयुष्याचे अनेक धडे मला मिळाले. माझी आयुर्वेदाशी जवळीक वाढवण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. मेरा नमस्कार. आज मैं आप लोग के सामने हूँ, उसकी वजह मेरी डॉटर श्रेया लोहार, जिसका फर्स्ट ईयर एग्जाम में 4th पोजीशन आया इस कॉलेज में. मैं बहुत खुश हूँ और साथ ही बहुत ही प्राउड फील कर रहा हूँ. आज इस फंक्शन में आने के बाद मुझे ऑलमोस्ट 2 साल पहले का वो दिन याद आ रहा है, जब मैं अपनी डॉटर को यहाँ पे एडमिशन के लिए लेके आया था. और बाकी सभी पेरेंट्स की तरह मेरे भी मन में काफ़ी डाउट्स थे कि नई जगह है, नया कॉलेज है और साथ ही फर्स्ट बैच, और साथ ही साथ मुंबई से इतना दूर, यहाँ के एटमॉस्फेयर, यहाँ की क्लाइमेट और वहाँ की लाइफस्टाइल मुंबई की यहाँ से काफ़ी डिफरेंट. वो यहाँ पे एडजस्ट कर पाएगी या नहीं. लेकिन यहाँ के प्रोफेसर्स, मैनेजमेंट और साथ ही साथ कैंटीन के सर ने फुल सपोर्ट किया और सभी प्रोफेसर्स ने, टीचर्स ने, सबने सभी स्टूडेंट्स का पूरा साथ दिया. उनका बहुत अच्छे से ध्यान रखा. भोसले सर बऱ्याच वेळेला रागवतात, याचं कारण सुद्धा सरांनी आपल्या भाषणातून सांगितलं की ते का रागवतात. ते रागवल्यामुळं किंवा तेवढा स्टाफ सगळा तुमच्यावर रागवतो म्हणून आपल्याला 92% रिझल्ट बघायला मिळाला. त्यामुळं विशेष करून ती सर्व मुलं सेकंड इयरची, फर्स्ट इयरची या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. त्यानंतर योगेश सर सगळ्यांचे लाडके आहेत. सरांचं अगदी सगळीकडे बारीक लक्ष असतं. आज तेही वेळात वेळ काढून आले. दुसरी गोष्ट म्हणजे सर तर आपले संस्थापक तर बाहेर गेले होते, आज सकाळीच इटलीवरून आले. भोसले सरांचं आणि त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं. सर म्हणाले की नाही, आजच्या मुलांना मार्गदर्शन करायला कसलाही परिस्थितीत येणार आहे. म्हणजे सर इतके डेडिकेटेड आहेत. 5-6 दिवस गेल्या इलेक्शनचा 15 दिवस दररोज बाहेर फिरत होते. त्याच्यानंतर 7-8 दिवस आउट ऑफ कंट्री होते, तरी सुद्धा सकाळी इकडे आल्यानंतर आले. सरांचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये ऑलरेडी दबदबा होताच, तसंच सरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा सरांचा आता दबदबा निर्माण केलेलाच आहे. आणि जसं सर म्हणाले की सर म्हणजे आम्ही जरी तिघं हे कॉलेज बघत असलो तरी सुद्धा ऍडमिशनचं कारण म्हणजे सर म्हणाले की आमचे ब्रँड आहेत, नुसते ब्रँड नाही तर आमचे फायर ब्रँड आहेत सर. त्याच्यामुळे ऍडमिशन आमच्याकडे होतात काय. यामुळे सर आज आम्हाला अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला लाभले, त्याबद्दल सरांचेही खूप खूप आभारी आहे. वेगवेगळ्या सर्जरीज, मग ते कॅटरॅक्ट सर्जरी असेल, हायड्रोसिल असेल, हार्निया असेल, अपेंडिक्स असेल, नॉर्मल डिलिव्हरी असेल, सिझेरियन असेल, पिशवी काढण्याचे ऑपरेशन असेल, लॅप्रोस्कोपी असेल, ह्या सर्व सर्जरीज आपल्याकडे नित्यनियमाने होत असतात. आणि एका डॉक्टरला जर उद्या काय हवं असेल तर ते म्हणजे प्रॅक्टिस, आणि त्यासाठी आहे ते एक्सपोजर. त्यामुळे इथं ते तुम्हाला मिळणारच आहे, याबद्दल कुठलीही शंका तुम्ही मनात ठेवू नका. बेंजामिन फ्रँकलिन यांचं एक वाक्य आहे, इफ यू टेल मी अँड आय विल फॉरगेट, इफ यू टीच मी आय विल रिमेंबर, अँड इफ यू इन्व्हॉल्व मी आय विल लर्न. आणि असाच काहीसा कन्सेप्ट डोक्यात घेऊन आपले आदरणीय डॉक्टर रवींद्र आडी सर यांनी सांगितले की आपण आपल्या विद्यार्थ्यांना सेकंड इयर पासूनच हॉस्पिटलचं एक्सपोजर देऊ. कदाचित मला वाटतं आम्ही महाराष्ट्रातील पहिलं कॉलेज आमचं असावं जिथं आम्ही सेकंड इयरला आमच्या विद्यार्थ्यांना पेशंटच्या सोबत किंवा पेशंटच्या संगतीनं पाठवतोय. म्हणजे जितकं जास्त त्यांना एक्सपोजर भेटेल उद्या ते तेवढे जाऊन चांगले यशस्वी डॉक्टर होतील, यात किंमत शंका नको. मी मगाशी म्हटलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून इथे ऍडमिशन घेतलेली आहे. जरी ही गोष्ट 100% बरोबर नसली तरी मला सांगायला आवडेल की बऱ्याच जणांना MBBS ला जायचं होतं आणि कदाचित कमी मार्क मिळाल्यामुळे पण ते इकडे आलेले. मला तुम्हाला सांगायचं आहे की आज BMS डॉक्टरांसाठी जर काय अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतील असं तुम्ही मला विचाराल तर मागच्या 70 वर्षात देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा क्लास 1च्या पोस्ट पब्लिक सेक्टरमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या वर्षी आणलेले. सोबत ज्यांना कोणाला पब्लिक सेक्टरमध्ये काम करायचं तिथं तुम्हाला क्लास 1 पोस्ट अवेलेबल आहे. सेकंड थिंग, जो एक मोठा प्रॉब्लेम होता की लाईक इन्शुरन्स कव्हरेज जे मिळत नव्हतं, आता मी लास्ट टाइम कॉन्फरन्स अटेंड केली, दॅट इज ऑलमोस्ट इन द लास्ट पार्ट की लाईक पुढच्या 5-6 महिन्यात कित्येक प्रोसिजर्स ह्या कव्हर होणार आहेत आयुर्वेदातल्या. त्यामुळे तेही उद्या फायद्याचे आहेत प्रॅक्टिसच्या दृष्टीने तुमच्यासाठी. आणि राहता राहिला प्रश्न एक्सपोजरचा आणि
बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की लाईक मी MBBS केलं असतं, मी सर्जन झालो असतो, मी आणि काही झालो असतो. मला तुम्हाला इथे एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की आपल्यानंतर म्हणजे आपल्या BMS नंतर तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तुम्हाला किती परमिशन आहे सर्जरी करण्याची. आणि हे करता असं म्हणायची पद्धत आहे की मॅन बॉर्न विथ गोल्डन स्पून इन माउथ, जन्मतः ज्याच्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा होता अशा पद्धतीने जन्मलेला माणूस असं काही लोकांबद्दल बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवरती मी असं म्हणू शकतो की सोन्याचा चमचा तोंडात होता की नव्हता माहित नाही, बहुधा नव्हताच, परंतु हात मात्र ज्याचा सोन्याचा आहे आणि ज्या कामात हात घालेल त्या कामाचं सोनं करणारा माणूस म्हणून गेले 25 वर्ष आमच्या आर्य सरांना पाहतो. MBBS केल्यावरती MD केल्यानंतर त्यांच्यापुढे आयुष्यातली अनेक मोठी प्रलोभनं असताना, खूप मोठ्या चांगल्या ऑफर्स असताना, आपण ज्या भागातून ज्या मातीतून आलो तिची नाळ जपण्यासाठी आजच्या 30 वर्षांखाली 35 वर्षांखाली जगला आहे. सगळ्या विपरीत परिस्थितीला तोंड घेऊन त्यांनी स्वतःचा एक वैद्यकीय क्षेत्रात एक ब्रँड अरळी बनवला आणि अत्यंत कमी सोयीमध्ये तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने त्यांनी या तालुक्यामध्ये जे काम केलं, तालुक्यातच नव्हे, पंचक्रोशीत नव्हे तर आजूबाजूच्या 5-50-100 किलोमीटरच्या एरियामध्ये जर एक चांगला बाळपणाचा डॉक्टर म्हणून नाव मिळवलं असेल तर त्यामागं काही यशामागं त्यांचे असणारे प्रयत्न आपण निश्चितपणे सगळे समजून घेऊच. त्यानंतर हे एक क्षेत्र झालं, पण या एका क्षेत्रानं सरांची भूक भागणारी नव्हती. नंतर सरांनी शैक्षणिक क्षेत्रात हात घेतला. त्याच्यानंतर नर्सिंगची इन्स्टिट्यूट असेल, लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल, आमच्या सहकारी संस्था असतील, CPSच्या अंडर चालणारं सरांचं DGO असेल, MBBS मुलांसाठी चालणाऱ्या वेगवेगळ्या फेलोशिप्स असतील. सरांचे विद्यार्थी किंबहुना असं मी म्हणेन की भारतातल्या 500 जिल्ह्यांपैकी असा एकही जिल्हा तुम्हाला सापडणार नाही की जिथे सरांचा विद्यार्थी MBBS DGO करून होय मी आर्य सरांचा विद्यार्थी म्हणून सन्मानानं सांगत त्या गावात समाधानानं जगतोय. प्रत्येक जागी आपल्याला सरांचे विद्यार्थी सापडतात. हे दुसरं क्षेत्र पुढे झालं की आता तिसरं क्षेत्र सरांना खुणवत होतं, त्यातही सरांनी हात घातला, ते आहे तिसरं राजकारणाचं क्षेत्र. नुकतंच जी जत तालुक्याची जी विधानसभेची 288 जत अनुसूचित जाती जी विधानसभा लागत होती त्या विधानसभेचं आपण सगळ्यांनी चाललेलं जे स्वरूप आहे ते पाहिलं. गेल्या 2 इलेक्शन पासून ही जागा ओपनला आली आणि इतके दिवस एक मागासवर्गीय मतदारसंघ, एक मागासवर्गीयांसाठीचा सुरक्षित मतदारसंघ अशी जी जतची प्रतिमा होती ती दूर होऊन जतची जागा ओपनला झाली. आणि यावेळेस जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी जतमधून त्यांच्या BJPच्या प्रचाराची सुरुवात केली आणि ह्या सर्व प्रचाराची पूर्ण जबाबदारी जी आहे ती सरांच्या वरती होती. एक इंग्रजी वाक्य आहे, अ किंग मेकर इज ऑलवेज ग्रेटर दॅन अ किंग. विधानसभेच्या इलेक्शन मध्ये निर्विवादपणे गोपीचंद पडळकर किंग ठरले, परंतु इथे सरांचा विरोध देखील मान्य करेल की किंग मेकर कोण, तर एकमेव अद्वितीय डॉक्टर रवींद्र आळे. तर आता सरांच्या पुढच्या वाटचालीला आम्ही सर्व विद्यार्थी, सर्व पालक आणि संस्थेचे सर्व कर्मचारी त्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे तुमचे मुलं ज्यावेळी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये आता शिकायला आलेले आहेत त्याचा अर्थ असा झाला आता पालकांची पण तब्येत चांगली राहणार आहे. त्यामुळे आयुर्वेदिक मध्ये ऍडमिशन घेतलेलं भाग्य समजा. विरुद्ध अन्न आता ते शिकवते सगळे शिक्षक, आता बघितलं शिक्षकांचं तुम्ही, विरुद्ध अन्न, केळी आणि साखर आणि दूध असं आपण खायची सवय आहे खेडेगावातल्या लोकांना. हे विरुद्ध अन्न आहे म्हणे, आम्हाला पण माहित नाही, आम्ही ॲलोपॅथिक वापरतो. आणि हे सगळं शिकवलं जातं असं बारीक बारीक बारीक. ताक कधी प्यावं, दही कधी खावी, दूध कधी प्यावं, सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायला पाहिजे, त्याच्यानंतर दही, दुपारी ताक आणि रात्री दूध असं करत पाहिजे. आपल्याला कुठेतरी जातोय आपण मिळेल ते खातो, तो भाग वेगळा. तर हे सगळं हळूहळू तुमची मुलं तुम्हाला शिकवतील आणि त्यामुळे तुमची ही तब्येत चांगली राहील. आता हे पाहिलं की सगळी मुलं जी युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला अपेक्षित आहेत ते आमच्या कॉलेजमध्ये पहिल्या 5 मध्ये आली. 100पैकी पहिली 5 मुलं यशस्वी झाली, चांगले मार्क पडले आणि ह्या सगळ्या मुलांच्या ए बॅचच्या प्रयत्नामुळं आपला रिझल्ट हा 92% एवढा लागला आणि हा रेकॉर्ड आहे. हा पहिल्या वर्षीच इतका मोठा रिझल्ट लागणं हा रेकॉर्ड आहे. आणि ह्या 5 मुलांचा आपण सत्कार करू शकलो. त्यावेळी मी एक ऑब्झर्व केलं की 5 मुलं ही आणि 5 विषयामध्ये पहिले आलेले असे 5, एक मुलगी दोन्हीत आली म्हणून टोटल 9 या मुलांनी
ज्यावेळी सत्कार त्याने स्वीकारला त्यावेळी त्या शिक्षकांच्या पाया पडतात. माझ्याकडे ढुंकून पण बघत नव्हते. मग मला लक्षात आलं की शिक्षकांचं महत्व किती आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एकटं तरी पडायला पाहिजे तुम्हाला पाया. त्यांना माहिती आहे हे आमचे सर आहे, यांच्यामुळं मी पास झाले, ह्यांच्यामुळं मी शिकले. एवढं विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं इथे डेव्हलप झालेलं आहे हे बघून मला आनंद झाला. प्रत्येक विषयाचे शिक्षकांनी भरभरून शिकवलेलं आहे. कॅपॅसिटी किती आहे त्या पद्धतीनं मुलांनी पण भरभरून घेतलेलं आहे. हे आता या रिझल्टवरनं सिद्ध झालं. म्हणजे आपण योग्य दिशेमध्ये आहोत. बिल्डिंग कुणी उभारू शकतं, परंतु त्यामध्ये जीव ओतण्याचं काम हे शिक्षक मंडळींनी केलेलं आहे. म्हणून सर्व शिक्षकांचं मनापासून मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आता 92% रिझल्ट लावून त्यांची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. जसं नर्सिंग कॉलेजमध्ये आमची मुलं युनिव्हर्सिटीमध्ये येत आहेत, तशी माझी पुढच्या वर्षी अपेक्षा आहे की ही मुलं आमची युनिव्हर्सिटी टॉपर व्हायला पाहिजे. त्यावेळी मी स्वतः त्यांचं अभिनंदन करू आणि शिक्षकांचा मान सन्मान करू. या शिक्षकांनी पेटल्यासारखं काम केलं पाहिजे. कारण हेच आता मी पण एक शिक्षक आहे. मी माझा छंद आहे टीचिंगला. 200 विद्यार्थी माझ्याकडे शिकून गेले. MBBS नंतर DGO साहेब 10 विद्यार्थ्यांना ऍडमिशन असायची. त्या 10 मुलांना शिकवणं, त्यांना मोठं करणं. आमचे काही विद्यार्थी मर्सिडीज मधनं फिरतायत आणि मी गेलो की तिथं लोटांगण घालतायत माझ्यासमोर. हे बघितल्यानंतर खूप चांगलं वाटतं. दुसरं काय हवं असतं शिक्षकाला. आणि तोच रिस्पॉन्स या BMSच्या मुलांच्याकडनं मिळताना मला आनंद वाटतो. विशेषतः मी A बॅचच्या सर्व मुलांचं मनापासून त्यांचंही हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही खरंच अभ्यास केलात. पहिली बॅच मी सारखं म्हणायचो मी बाळपणाचा डॉक्टर आहे. पहिलं बाळपण अवघड असते. सीझर करायला लागलं तर घोळ होते. सीझर विझर न करता सुरक्षित बाळपण झालं आणि बाळपण झालं ते झालं आणि व्यवस्थित कुठेही काहीही बाळ आणि बाळंत सुखरूप राहिले. हे पहिल्या वर्षीचं आमचं गणित आहे. तसं त्याच्या पुढची जबाबदारी म्हणून ही मुलं तरी अभिनंदनास पात्र आहेतच. त्या सगळ्या मुलांचं कौतुक करावं. हे सगळे पास झाले म्हणून ना. म्हणजे त्यातले आता पहिला दुसरा तिसरा कोणतरी येणार. ते काय फार हे नाही आहे. कोणीतरी पहिलं येईल किंवा दुसरं. आणि दुसरं लक्षात ठेवा की ज्याचा नंबर शेवटचा आहे खरं ते पास झालाय अशा मुलांचं लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळी BMS डिग्री मिळाल तुम्हाला BMS डिग्री मिळाल त्याच्यावर कितवा नंबर आहे लिहिलेलं नसते. आणि बोर्डवर दवाखान्याच्या समोर पण लिहिलेलं नसते की डॉक्टर रवींद्र आरडी MBBS फायनल इयरला 28वा नंबर असं मिळून कोणी येत नाही. त्यामुळे ते काही काळजी करू नका. सगळ्यांना डिग्री सेम. त्यामुळे त्यांना मिळालेले नाही ते आपले रँक मध्ये आले नाही किंवा पहिल्या 5 लोकांतच झाला आमचं झालं नाही आम्हाला फुल तरी द्यायचं होतं. परंतु त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला फुल काय आपले हार घालू परंतु ते प्रयत्न मात्र केला पाहिजे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.